मी हळू चालते म्हणून मी कमकुवत नाही. तुम्ही दोघं पुढे जा ना. काव्य मागे वळून त्या जोडप्याकडे पाहत म्हणाली. ते तरुण जोडपं बहुधा प्रेमीच तिच्याकडे बघून हसले आणि एकमेकांत पुटपुटले. काही लोकांना ट्रॅकिंगची आवडच नाही, पण तरीही आले मजा करायला. आमचाच वेग कमी होतोय, नाहीतर आपण वर कधीच पोहोचलो असतो. रुद्र थांबला आणि भुवया उंचावल्या. काव्याने त्याचा हात ओढला. चल ना, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. पण वाक्य अर्धवट असतानाच रुद्रने अचानक तिचा हात धरला आणि एका झटक्यात तिला पाठीवर उचललं. काव्या दचकली. हे काय करतोयस तू? त्याने तिची पोझिशन ठीक केली आणि तिला घट्ट पकडलं. मी तुला पाठीवर घेऊन वर नेतोय. काव्या काही बोलू शकली नाही. त्याआधीच रुद्र पुढे निघाला आणि त्या जोडप्याला गाठलं. साईडला व्हा, रुद्र थंड आवाजात म्हणाला. ते दोघं अवाक झाले. मी म्हणालो, बाजूला व्हा. रुद्र त्यांना हलकसं ढकलून पुढे गेला. थोड्या वेळाने ते म्हणाले, काय भारी समजतो स्वतःला, आपणही करूया मग. तेही एकमेकांना पाठीवर घेऊन चढायला लागले. काव्या घाबरून रुद्राच्या खांद्यावर थाप मारते. अगं, ते येतायत पुन्हा. सोड ना हे भांडण, साधं पर्वत चढणं आहे. रुद्र वळून म्हणाला. काय, तुला वाटतं मी तुला उचलू शकत नाही? नाही, अजिबात नाही, काव्या घाईघाईने म्हणाली. मग शांत बस. आणि तो आणखी वेगाने चढू लागला. मागचं जोडपं कधी त्यांना गाठतं, कधी पुन्हा मागे पडत राहिलं आणि शेवटी पूर्णपणे मागेच राहिलं. काव्य हसत म्हणाली, पहा, ते दिसण्यासे झाले. रुद्र हसला. मी सांगितलं होतं. काव्याने लगेच कौतुक केलं. हो, तूच बेस्ट. माझा नवरा तर भारीच आहे. रुद्रने चिडवत विचारलं. आता लक्षात आलं? काल रात्री कळलं नव्हतं का? काव्याचा चेहरा लाल झाला. वर पोहोचल्यावर रुद्र थांबला. मागून ते जोडपं दमून वर आले आणि त्यांना पाहून थक्क झाले. रुद्र टोमणा मारत म्हणाला, अहो कमकुवत लोकांनो, एवढे हळू, इतक्या कमी ताकदीचे असाल तर ढोंग नका करू. त्याच्या चेहऱ्यावर राग ओसांडून वाहत होता. तेवढ्यात सूर्य उगवू लागला. काव्या आनंदाने म्हणाली, वा, फोटो काढूया. ती फोन काढून फोटो काढू लागली. रुद्र तिच्याकडे पाहत हसत उभा होता. तेवढ्यात काव्याला काहीतरी जाणवलं. फोनच्या स्क्रीनमध्ये कुणीतरी त्यांच्याकडे बघत होतं. ती दचकली. रुद्र, तिकडे बघ, कुणीतरी उभं आहे. रुद्र वळून पाहणार इतक्यात एक माणूस धावत आला आणि काव्याला ढकलून पाडलं. रुद्रने हातावर वार झेलला. समोरचा माणूस बेसबॉल बॅट घेऊन आला होता. काव्य उठायचा प्रयत्न करते, पण मागून चेहरे झाकलेले अजून बरेच लोक काठ्या घेऊन धावत येत होते. रुद्रने पटकन काव्याचा हात धरला आणि तिला घेऊन गर्दीतून पळू लागला. आजूबाजूला गोंधळ माजला. भांडण झालं, पळा. काव्या पळायचा प्रयत्न करत होती, पण हल्लेखोर सर्वत्र होते. एकच मार्ग. रुद्रने तिला एका एकांत बाजूला ओढलं. शेवटी ते कड्यावर येऊन अडकले. काव्या रुद्रचा हात घट्ट पकडून म्हणाली, काय करू, रस्ता नाही. रुद्र थंड नजरेने हल्लेखोराकडे पाहत म्हणाला, कोणी पाठवलं तुम्हाला? एकजण गुरगुरला. खाली भूतांकडे जा आणि त्यांना विचार. क्षणात रुद्रने समोरील माणसाला लाथ मारली. आमच्याशी भांडायला आलात, हे मारून टाकून. काव्य पुढे झेपावली. एका माणसाच्या नाकावर घुसा मारली आणि त्याची काठी हिसकावली. ती रुद्रच्या शेजारी उभी राहिली. रुद्र, तू पळ. तू वाचलास तर आदित्य आणि आयशाचे रक्षण करशील. मी वेड्यासारखं बोलू नकोस. रुद्र गुरगुरला. हल्लेखोर हसले. किती गोड सीन, पण दोघेही मराल. इतक्यात कोणीतरी रुद्रच्या छातीवर जोरात प्रहार केला. रुद्र, काव्या ओरडली. ती त्याच्याकडे धावणार इतक्यात
एकाने तिच्या छातीवर लाथ मारली आणि ती मागे पडली. खाली होता फक्त खोल कडा. काव्या रुद्र झेपावला आणि दोघंही घसरले. सुदैवाने रुद्रने एका दगडाला पकडलं. काव्या हवेत अडकली. रुद्र तिचा हात पकडून लटकवून ठेवला होता, पण तो दगड हलता होता. दोघांचं वजन तो टिकवू शकत नव्हता. काव्या रडत म्हणाली, रुद्र प्लीज मला सोड. रुद्रचा हात काव्याच्या हातावर अजून घट्ट झाला. मी तुला सोडणार नाही, ऐकलंस ना, तो गुरगुरला. काव्याचा घसा दाटला. नको रुद्र, आपण दोघे पडून मेलो तर आदित्य आणि आयशाचं काय? त्यांचे आईबाबाच उरणार नाहीत. रुद्र दमलेल्या आवाजात म्हणाला, तू नाहीच गेली तर त्यांना आई तरी राहील. मी ते होऊ देणार नाही. त्यांच्या मनगटावरच्या नसा फुगल्या होत्या. वरचा दगड ढळत होता. असं चाललं तर दोघेही खाली जाणार. तेवढ्यात वरचे हल्लेखोर हसत म्हणाले, अरे अजून पडलेच नाहीत, थांब थोडं, दोघेही जातील. काव्या, तुझ्यामुळे आम्हाला 2 काम एकदम झाली. रुद्र आणि तू दोघंही संपलात. काव्याचा मेंदू शून्य झाला. म्हणजे हे लोक तिच्यालाही ओळखत होते. एकच नाव तिच्या मनात आलं, राजदीप दिवाण. रुद्र ओरडला, काव्या काहीही विचार करू नकोस, घट्ट धर. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. रुद्र, हे सारं तुझ्यासाठी नको, मला सोड. तू मला वाचवण्यासारखी व्यक्ती नाही, तुला माहिती आहे ते. रुद्र संतापून तिच्याकडे पाहू लागला. काव्य थरथरत म्हणाली, तू तुझ्या आईच्या खुन्याचा शोध घेतोयस ना? मी सांगते, तो माणूस माझी खरी आई होती. रुद्र थबकला. काव्य कडू हसली. ती मेलेली आहे, पण जान्हवी कोण हे जाणून घेण्यासाठी तुला देशमुख कुटुंबात जायचंय. तेच तुला तुझ्या आईच्या खुनाबद्दल सांगतील. म्हणूनच मी तुझ्या आईच्या खून करणाऱ्याची मुलगी आहे. रुद्र, आपलं नातं कसं राहील? एक दिवस मीच तुला मारेल. रुद्र हादरून गेला. त्याच्या वेळी वरचा दगड अधिक सरकला. रुद्राची ताकद संपत आली होती, पण त्याने तिचा हात सोडला नाही. तो गुरगुरला, मी तुला वर खेचेन. आपल्याला बोलायचं खूप काही आहे. तू इतकं लपवलंस, पण उशीर झाला. दगड सुटला आणि दोघेही एका किंकाळीसह खाली कोसळले. वरच्यांनी ओरड ऐकली. पडले दोघं. हा रुद्रही कमालीचा हट्टी. इतका वेळ धरून राहिला. चल निघूया. 1 तासानंतर गायकवाड कुटुंबाला ही बातमी कळताच दादासाहेब गायकवाड संतापून बाहेर आला. उभं काय आहात, शोधा त्यांना. आजी रडत म्हणाली, हे सगळं माझी चूक आहे. त्या अपशकुनी मुलीला रुद्राशी लग्न करूनच द्यायला नको होतं. आज माझा रुद्र. बस, गोंधळ घालू नकोस. दादासाहेब दणकावला. कोपऱ्यात मनोज झिजून उभा होता. दोघं खाली पडले. जिवंत की नाही माहीत नाही. मनोजच्या माणसांनी खाली ओरडत सांगितलं, साहेब, काव्य आणि रुद्र दोघेही कड्यावरून पडले. त्याने एका बोऱ्यासारख्या पिशवीत कोंबलेल्या कामिनीकडे पाहिलं. तिला जिथे न्यायचं होतं तिथं न्या. थोडा थांबून म्हणाला, आणि खाली पडलेल्या दोघांना शोधायला लोक पाठवा. काव्य अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत स्वप्न पाहत होती. रुद्र तिला थंड नजरेने म्हणत होता, तुझी आई वाईट होती, तूही तशीच आहेस. माझ्यापासून दूर राहा. ती मेली आहे, पण तू जिवंत राहशील. तिच्या कारनाम्याची मी तुला शिक्षा देणार. तो राक्षसासारखा दिसत होता. ती किंचाळताना जागी झाली. तिला कळलं, ती एका काटेरी झुडपात अडकून वाचली होती. तिचा पाय आणि छाती दुखत होती. सगळीकडे जखमा होत्या, पण ती जिवंत होती. आणि काही अंतरावर रुद्र पडलेला, तोही जखमी, रक्ताळलेला, पण श्वास चालू होता. काव्याने लगेच औषधी पाने शोधली. त्याचे कपडे फाडून जखमावर लेप लावला. त्याच्या पायाला घट्ट बांधलं. रक्तस्राव थांबू लागला.
ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आपण दोघेही वाचलो हेच दुर्दैव आहे, कारण तू आता माझा शत्रू आहेस. तेवढ्यात तिला दूरवर प्रकाश दिसला. लोक येत होते. ती पटकन काट्यात लपली. काही लोकांनी रुद्रला उचललं आणि घेऊन गेले. तो आता वाचेल. काव्य हळूच पुटपुटली आणि तिथून निघून गेली. रुग्णालयात रुद्रने डोळे उघडले. त्याला आठवलेले शेवटचे क्षण. पडणे, काव्या. तो दचकून बसला. काव्या. गायकवाड आजी धावत आली. रुद्र उठलाच शेवटी. मी कुठे आहे? पुणे सिटीच्या रुग्णालयात. कड्यावरून पडलास, खाली झुडपं होती म्हणून वाचलास. काही वैद्यकीय लोक तिकडे होते, त्यांनी तुला उचललं. रुद्रला अचानक आठवलं, जखमावर बांधलेले लेप. कुणीतरी त्याला वाचवलं होतं. तो ताबडतोब विचारतो, आणि काव्या, ती कुठे आहे? आजी शांत झाली. रुद्रने तिचा हात पकडला. काव्या कुठे आहे?